मी सुभाष अण्णा दिवेकर, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, दौंड तालुक्यात पुणे सोलापूर हायवे वरवंड या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आमच्या प्रहार संघटना दौंड तालुका व पुणे जिल्ह्याच्या वतीने महादेव मंदिर वरवंड या ठिकाणी केले की दिव्यांगांना 6,000ची मागणी केलेली होती. त्यांनी काही 1,000च शासनाने वाढवले. तर आमची 6,000 मागणी होती. त्या संदर्भात काही विचार शासनाने केलेला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल बच्चूभाऊ कडू यांनी यवतमाळ ते महाराष्ट्रभर दौरे, आंदोलनं, उपोषणं यात आम्ही सुद्धा गेलो होतो. तिथं केल्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत काही दखल घेतली नाही. आणि कष्टकरी शेतकरी, मेंढपाळ कष्टकरी यांच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. त्या मागण्या संदर्भात बी बच्चूभाऊंनी आवाज उठवलेला आहे. त्या संदर्भात बी अजून शासनाने काही दखल घेतली नाही. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष ही बच्चूभाऊंची राज्यभर मोठी संस्था आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना दिव्यांगांच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी आम्ही काम करतो. हे आमची प्रहार संघटना दीन दुबळे, परत दिव्यांग, अतितीव्र दिव्यांग यांच्यासाठी पेन्शन योजना असन किंवा अजून काही सुखसुविधा शासकीय असतील त्यासाठी काम करते. असा एकही नेता नाही बच्चूभाऊंसारखा. बच्चूभाऊंची अगदी फार गरज आहे. दिव्यांग अनाथ, परत अतितीव्र दिव्यांगांना भरपूर गरज आहे. आज आम्ही पुणे सोलापूर हायवे वरवंड येथे चक्काजाम आंदोलन केले. त्यामध्ये आमचे प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते, दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार तसेच प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू हे सदैव दिव्यांग बंधूंसाठी अहोरात्र काम करतात. आणि त्यांच्या पाठीशी आमची प्रहार दिव्यांग संघटना कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व आम्ही मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. मी अशी ग्वाही देतो की सदैव बच्चूभाऊंच्या मागे ठामपणे आम्ही उभा राहून काम करू. मी ही संघटना मोठी करण्यासाठी कटिबद्ध राहील.